आहे, पण आम्ही कुठेच बोर झालेलो नाही. आम्ही स्टोरीमध्ये एवढं इन्व्हॉल्व झालेलो आहे की ते गाणं कधी संपतं ते सुद्धा समजत नाही आहे. आणि मस्त येस म्हणजे या प्रत्येक मोमेंटला पुढे काय आहे हे उत्सुकता आहे. येस येस म्हणजे 8 मिनिटामध्ये तुम्ही फिल्मच दाखवलेली आहे अशा प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत. त्यामुळे ठीक आहे, आम्ही सुद्धा आता 8 मिनिटं झाले, त्यामुळे आतासुद्धा मला काय वाटत नाही. आधी खूप भीती होती की कुठे बोर होतील की काय, तर त्या सगळ्या गोष्टी होत्या, पण आता छान झालं. नक्कीच माझा पुढचा प्रश्न तोच होता की लव्ह स्टोरी दाखवले, अश्विनीची जर्नी दाखवले, कलेक्टर होण्यापासून लग्न आणि त्याच्यानंतर छोटं बाळ वगैरे दाखवले. सो अख्खी फिल्म आम्ही 8 मिनिटात बघतोय असं जाणवत होतं. सो काय सांगाल की ते जेव्हा तुमच्यापर्यंत ती स्टोरी आली किंवा जी स्टोरी लॉक झाली तर त्याचं कसं माइंड थॉट होतं, काय सांगाल? स्टोरी ही ॲक्च्युली ही तिसरी स्टोरी आहे. यामध्ये 2 स्टोऱ्या होत्या, पण त्या काही वर्क झाल्या नाहीत. त्यामुळे स्टोरी रायटर आदित्य फडतरे यांनी स्टोरी केलेली आहे यावरती. तर त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून आम्ही हे असं केलं होतं. काय होतं, स्टार्ट आणि एंड येतो, पण मध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागतात की नाही ह्या गोष्टी ऑडियन्सला कशा जातील किंवा ह्या नाही. आमचं असं होतं की स्टार्टिंगपासूनच तुम्ही दोघं दाखवा की कपल आहे, पण नाही, आपण फ्रेंड्स म्हणून जाऊयात की एक चांगले मित्र आहोत. एक मित्रसुद्धा मदत करू शकतो, की असं नाही की तुम्ही पार्टनर आहात तोच मदत करू शकतो. मग तोच प्रवास पुढे कंटिन्यू केला की स्टार्टिंगला मैत्रीनंतर तिचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होतं. त्यानंतर तिला जावं लागतं, ती परत येते आणि नंतर मग पुढे लग्न आणि जो काही एंड असेल तो ते पूर्ण असा मसाला होता. तेच 8 मिनिटामध्ये जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. नक्कीच. अश्विनी, तू काय विचार केला होतास, कारण अख्खी फिल्म आपल्याला 8 मिनिटात बसवायची? खरं तर जेव्हा मला स्क्रिप्ट आलं होतं स्टोरीचं, तेव्हा मी पण असंच की अरे हे पॉसिबल आहे की नाही मला ॲक्च्युली माहिती नाही आणि कसं होणार आहे, आपण कसं करणार आहे. पण एक गोष्ट होती की ती स्टोरी जी होती ना इतकी रिलेटेबल होती आणि मनाला भावणारी होती की तिला नाही म्हणता नाही आलं. आणि कधी कुठे ना कुठेतरी ती मला माझी स्टोरी पण वाटत होती. कारण म्हणजे पण सगळेच आपली स्वप्न पूर्ण करतो, पण माझी पण थोडीफार स्टोरी तशीच होती की मी काही स्वप्न बघितली आणि ती आत्ता म्हणजे कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा चालू आहेत. तर ती स्टोरी एकतर ती म्हणजे आत्ताची जी गाणी येतात ती आपण जनरली लव्ह स्टोरीज असतात, पण त्यातूनही एक टेकअवे किंवा एक चांगला मेसेज या स्टोरीमधून आहे. त्यामुळं आम्ही ती म्हणजे जेव्हा आली तेव्हा लगेचच लॉक केली. बरं सूर्या, तू आताच सांगितलं होतंस की तुम्ही हे 4थं गाणं करताय एकत्र. सो प्रेक्षकांना असाही प्रश्न पडेल की ॲज अ लीड म्हणून किंवा तुझ्या अपोजिट अश्विनीच हवी आहे का तुला, दुसरं कोणी फेअर नको आहे का, किंवा काय तुमचं बॉन्डिंग कसं आहे? सुरुवातीपासूनच आम्ही एक हे कॉन्सेप्ट घेऊन, कॉन्सेप्ट नाही बोलता ना, किंवा ही स्ट्रॅटेजी बोलू शकता की आम्ही हे घेऊन असं चाललो होतो की सूर्यशक्ती तर म्हणजे हे लोकांपर्यंत असं केलं पाहिजे होतं की सूर्यशक्तीचं जेव्हा गाणं येईल ती लोकांना उत्सुकता असली पाहिजे की सूर्य अश्विनीचं गाणं येते. म्हणजे सूर्यशक्ती म्हणजे सूर्य अश्विनी, म्हणजे तिथपर्यंत आमचे प्रयत्न चालू आहेत. आता हे 4थं गाणं आहे की कुठपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोचू शकतो आणि लोक वाट बघतील की कधी ह्यांचं गाणं येतं, सूर्यशक्तीचं गाणं येतं, सूर्य अश्विनीचं गाणं येतं. तर ही स्ट्रॅटेजी घेऊन आम्ही चाललेलो आहे. तर तसंच आमच्या टीमचं आणि सर्वांचं काम सुरू आहे. आणि खरं तर यामध्ये चॅलेंज पण आहे ॲज अन आर्टिस्ट आम्हाला, कारण जेव्हा को आर्टिस्ट सेम असतात किंवा आमची जोडी परत परत येते तेव्हा नवीन अजून काय घेऊन यायचं. तर आम्ही वेगवेगळे सब्जेक्ट्स विचार करत असतो, वेगवेगळे कॅरेक्टर्स आम्ही कसे प्ले करू शकतो. तर आमची आधीची गाणी पण आहेत की आम्ही मागे केलं ते एक आयटम सॉन्ग होतं, त्याच्या आधी आम्ही केलं होतं ती एक छोटीशी लव्ह स्टोरी होती. आणि आधीचं म्हणजे प्रत्येक वेळी एक चॅलेंज असतो की आता नवीन काय, की प्रेक्षकांना असं नाही वाटलं पाहिजे की अच्छा तेच बघतोय आपण. सो येस, म्हणजे आम्ही मध्ये एक प्रयत्न केला की आम्ही दुसरी आर्टिस्ट घेऊन केलं, पण नंतर आम्हाला प्रेक्षकांच्याच अशा कमेंट्स आल्या की बाबा तुम्ही कधी करताय आणि आम्हाला तुम्हाला अजून बघायला आवडेल. सो म्हणून मग आता आम्ही परत आलो. नक्कीच, कारण प्रेक्षकांचा तो फॅन बेस बनलेला आहे आणि तुम्हाला प्रेक्षकांना पाहायला आवडतो आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी, आता तू सांगितलंस की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गाण्यात वेगवेगळं काही चॅलेंजिंग करता येईल असं तुम्ही बघत असता. हे प्रेक्षकांना पडद्यावरती दिसत असतं, पण बिहाइंड कॅमेरा तुम्ही दोघे कसे आहात हे माहिती नाही प्रेक्षकांना. तर तुम्ही एकमेकांबद्दल सांगायचं की कसे आहात बिहाइंड कॅमेरा? कसे आहात? म्हणजे खरं तर आम्ही दोघं रिलेटिव्ज आहोत आणि आमच्या फॅमिलीजमधून आम्हीच या फील्डमध्ये आहे, म्हणजे ॲक्टिंग किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा आमचं हे डिस्कशन झालं होतं की काय यार आता प्रोजेक्ट्स मिळत नाहीत किंवा वी हॅव टू बी ऑलवेज डिपेंडंट ऑन समवन फॉर वर्क.
तर मग आमचा असा विचार झाला की आपण स्वतःचं काहीतरी सुरू करूया. सो आपण आपल्याला पण काम म्हणजे आपल्याला मिळवून देऊ शकतो, प्लस आम्ही दुसऱ्यांना पण अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतो. सो आमचं असं होतं की आमच्यासारखे ॲक्टर्स यांना अजून आपल्या चॅनेल थ्रू आपण प्रेक्षकांसमोर आणायचं, हा एक आमचा हेतू होता आणि आम्ही सूर्याशक्ती सुरू केलं. खोड्या नसतातच. खरं खरं नाही सांगू शकतो. नाही, जशी ती आता आहे तशीच आहे. तिचं म्हणजे हे नाही आहे की आता मी कॅमेरासमोर अशी बोलते, म्हणजे मी गाण्याचं नाही बोलत आहे, आता इंटरव्ह्यूचं सांगतो आहे की अशी बोलते आणि मी त्यामागे तिचं काहीतरी वेगळं, पण ती ओव्हरऑल अशीच आहे. म्हणजे ती माझ्यासोबतच अशी नाही आहे, माझ्यासोबतही अशी असेल, घरीसुद्धा अशीच असते, बाहेर एखादं कोणी भेटलं त्यासोबत अशीच असते. म्हणजे ती कोणालाही विचाराल तर ती तशीच आहे. बरं अश्विनी, पुढे काम करायचं आहे म्हणून थोडक्यात उरकलं त्यांनी. हो. ओके, बरं सूर्या, तुझं लुक थोडा वेगळाच दिसतोय. अश्विनी, तुला असं काही कॉम्प्लिमेंट त्याच्याबद्दल आलेत का, किंवा इवन तुलाही की तू मराठी फेस म्हणजे साऊथ इंडियन टाईपमध्ये दिसतेस किंवा त्या लुकला जास्त डिझर्व करतेस? हो, नक्कीच. म्हणजे ॲज अन आर्टिस्ट तो खूप वर्सटाईल ॲक्टर आहे. म्हणजे आम्ही आधीचं गाणं केलं तेव्हा त्यांनी इन्स्पेक्टरचा रोल केला होता. सो आयडियली आयटम गर्लमध्ये आर्टिस्ट म्हणजे मुलीला जास्त बघतात, पण मला अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट आल्या की याचं काम खूप छान झालं आहे आणि याचा लुक वगैरे खूपच चांगला गेला आहे. हां, ॲक्च्युली पण या गाण्यात म्हणजे तो साऊथ इंडियन वाटतो. मी बिईंग लाईक मी बँगलोरला राहते, सो मी साऊथ इंडस्ट्रीमध्ये पण काम करते. तर आमचा विचार आहे की आम्ही कन्नडा इंडस्ट्रीमध्ये परत काही गाणी करू आणि तो अजून चांगला जाईल तिकडे पण. नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल ते. तू मालिकेत सुद्धा काम केलं आहेस, इवन आता गाण्यात सुद्धा करतोय. सो सगळ्यात जास्त म्हणजे कोणाला जास्त प्रेफरन्स देशील, गाण्याला की मालिकेला? नाही, प्रेफरन्स असा नाही आहे. गाणं मालिका असलं तर ते शेवटी ॲज अ आर्टिस्टला ते कामच आहे, काम महत्त्वाचं आहे, काम त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रेफरन्स असं नाही बोलू शकत. मुळात जेव्हा चॅनल स्टार्ट केला तेव्हा काय नव्हतं माझ्याकडे, काय नव्हतं असं बोलता येणार नाही. म्हणजे आधी नाटक आणि सिरीज अशा चालूच होत्या, पण एक हे होतं ना की ते स्टेबल अजून सध्या मी तर नाही आहे. त्यामुळे बराच वेळ होतो जेव्हा काम येतं तेव्हा तुम्ही खूप बिझी असता, पण जेव्हा काही नसतं करायला तेव्हा एक असतं अरे आता खूप आपल्याकडे करायला असं काही नाही आहे. तेव्हाच आम्ही असं ठरवलं होतं की सूर्यशक्ती आपण स्टार्ट करूया, आणि त्याच पिरियडमध्ये सिरियलसुद्धा मिळाली. मग त्या दोन्ही गोष्टी मॅनेज करत करत पण ते झाल्या, असं काय हे नाही. तुम्ही आत्ताच सांगितलंस की तुम्ही हे नवीन चॅनल चालू केलं आणि स्वतःच प्रेझेंट होत आहे वगैरे, पण ॲज अ आर्टिस्ट म्हणून किती स्ट्रगल तुम्हाला वाटतं आहे की आता जर समजा की आपण जर हे चालू केलं नसतं तर या इंडस्ट्रीमध्ये टिकणं, की सर्वायवल करणं कसं झालं असतं, काय सांगाल? कारण जर असं बघायला गेलं की स्ट्रगल खूप आहे. एका कॅरेक्टरसाठी तर बरेच कास्टिंग होत असतात, इवन सिलेक्ट 1-2 होतो त्याच्यात. सो कसं तुम्ही याच्याकडे बघता की आपण आता चालू केलं आहे, सो जर चालू केलं नसतं तर कसं असलं असतं चित्र? खरं तर मी आधी म्हणाले की एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला एक स्ट्रगल तर असतोच, किंवा आपण अवलंबून असतो की आपल्याला एखादी छोटीशी तरी अपॉर्च्युनिटी मिळेल आणि आपण काम करू. पण म्हणजे या चॅनलचा सुरू करण्यामागचा हेतू हाच होता मला की आपण आपलं काहीतरी सुरू करूया, किंवा आपल्यात जी क्रिएटिव्हिटी आहे ती आपण आणि आय डोंट थिंक सो की आता असं काही राहिलं आहे की आपल्याला याच थ्रू आपण प्रेक्षकांसमोर पोहोचू शकतो. सोशल मीडिया किंवा ह्याच्यामुळे आपण आपलं काम नक्कीच पोहोचवू शकतो. सो आता सूर्याशक्ती म्हणाल तर ते एक स्वप्न आहे आणि ते त्याचा प्रवास चालूच राहणार आहे, आणि बाकीचे कामं तर ती पण चालू राहतील. सो जशा अपॉर्च्युनिटीज येतील तसं आम्ही तेही करत राहू आणि सूर्याशक्ती पण चालू आहे. नक्कीच. पण असं वाटतंय का की याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे, कारण आपल्याला टिकून राहायचं आहे, तर वेगळेपणा काय द्यायचं आहे? सो हे माइंडमध्ये सेट आहे का आता? डेफिनेटली, म्हणजे कॉम्पिटिशन तर खूपच आहे. आणि कारण आत्ता आपण बघतोय कितीतरी खूप चांगली गाणी येतात, खूप प्लॅटफॉर्म्स आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण आपलं नाव ॲज अ बर्डिंग चॅनल आपलं नाव एस्टॅब्लिश करणं आणि ते मेंटेन करणं ते व्हेरी चॅलेंजिंग. पण ठीक आहे, म्हणजे आमची एकंदरीत सगळी टीम क्रिएटिव्ह आहे, डिरेक्टर, सिनेमॅटोग्राफर, देन रायटर्स. सो आम्ही नक्कीच म्हणजे नवीन नवीन गोष्टी ज्या प्रेक्षकांना आवडतील अशा घेऊन यायचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. बरं, तुम्ही दोघं या चॅनलचे पिलर आहात, सो सिलेक्शन कुठून होतं आणि अप्रुव्हल कुठे होतं, काय सांगा?
सिलेक्शन म्हणजे अर्थात मी इथे मुंबईमध्ये मला राहता येत नाही, पण इथून सगळी टीम इथं असल्यामुळं हे लोक सुरुवात करतात आणि स्क्रॅचपासून खरं तर सूर्या काम करतो. फक्त ॲप्रुव्हल म्हणाल तर ते माझ्याकडे येतं आणि माझं फक्त तेवढंच काम असतं की हां हे ठीक आहे का, देन इफ आय से ओके देन ही गोज. सूर्या काय सांगतो? नाही बरोबर आहे. ॲक्च्युली कामं सगळी इथेच स्टार्ट होतात आणि हे असतानाही बँगलोरला असते. तर स्टार्टिंग ऑडिओ घ्या, ऑडिओपासून स्टोरी हे पूर्ण स्क्रॅचपासून स्टार्ट काम इथेच होतं. टीम सगळी इथेच आहे. तर ते काम चालू असताना सगळ्या गोष्टी हिच्यासोबत शेअर होतातच आणि मग फायनल येस अप्रुव्हल इथूनच येतं. म्हणजे कॉस्ट्युम्स असू देत किंवा बाकी सगळ्या गोष्टी असू देत, लोकेशन्स असू देत आणि मग फायनल सिलेक्शन अप्रुव्हल. नक्कीच हा नवीन गाणं आलं ते प्रेक्षकांना तर आवडतंय, पण तुम्ही एकत्र 4 गाणी केलेत. सो तुमच्या आवडीचा या चौघातला कुठलं गाणं आहे? काळजाचं पाखरू. पहिलं गाणं आहे ते चॅनलचं, ते त्यामुळे ते नक्कीच ते स्पेशल आहे आणि ते सगळ्यात जास्त तेच पहिलं राहील. अश्विनी? सेम म्हणजे खरं तर प्रत्येक गाणं जवळचं असतं, कारण प्रत्येक गाण्याचा एक प्रवास असतो. पण जेव्हा गाणं सुरू केलं म्हणजे चॅनल सुरू केला तेव्हा आमचं पहिलं गाणं काळजाचं पाखरू होतं. आणि ते भले आपण जेव्हा आपलं काम पाहतो तेव्हा आपण आधी केलेलं काम आपल्याला असं वाटतं की अरे हे अजून बेटर होऊ शकलं असतं, पण ते पहिलं होतं आणि ती आपली सुरुवात आहे, त्यामुळं ते आमच्या खूप जवळचं आहे. नक्कीच प्रत्येक गोष्टी अपडेट होत राहते आणि इवन नवीन वर्षसुद्धा येतो आहे. सो नवीन वर्षासाठी तुमचे काही वेगळे प्लॅनिंग आहेत का, किंवा नवीन असं काहीतरी गाणं घेऊन किंवा नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांसमोर यायचं आहे? तो प्रवास सुरूच राहतो. एक प्रोजेक्ट संपला की दुसरा येतोच. मग आता जस्ट आता ह्या गाण्याचं प्रमोशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेतच आणि हे गाणं आत्ता आमचा एवढा प्रयत्न आहे की लोकांपर्यंत किती जाईल आणि लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि येस नेक्स्ट प्रोजेक्टचं काम चालू आहे, ऑडिओचं काम चालू आहे, ते सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरच येईल. एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही परत एकदा येतोय, ते तुम्ही बघालच. म्हणजे त्यासाठी आमच्या सूर्याशक्ती चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल किंवा इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करावं लागेल. आज तुम्हाला या गाण्याच्या 2 लाईन गायचे आहेत. गायचं हो. बापरे, मी तर खूप आहे. गायचं माझं लांबपर्यंत संबंध नाही. मी यामध्ये लिरिक्स देतो. माझ्या लक्षात नाही आहे. पहिलं सांग. पुढं नाव लिरिक्स काय? लिरिक्स फिमेल लिरिक्स काय? कुठं तुला लागल या हृदयात दुखत या, माघ माझ्या पळतो या दिसरात, सपान हे पडल या तुला दिसतिया, आकरीत घडल या पिरमात. आता सिंगर्स नाहीत म्हणून तुम्ही आमच्याकडून काम करता.